तो हे गाइस व्हाट्सअप वेलकम वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल अनफिल्टर रुद्रा। सो दोस्तों, आपका स्वागत है मेरे यूट्यूब चैनल में और इस ब्लॉग में। तो दोस्तों, अभी आज हमें क्या करना है, अभी जो मेरी बालकनी में थोड़े बहुत प्लांट है, एक एक तो पहले एक प्लांट लगाना है हमें। और दूसरी जो चीज़ करनी है, जो पहले से प्लांट लगे हुए हैं उसमें कुछ घास उग गई है तो उसको निकालना है, और कुछ दूसरे प्लांट्स मानो तुलसी के या फिर कोई दूसरा जो प्लांट है जो उग गया है उसको दूसरे पॉट में शिफ्ट करना है। तो बस आज का यही टास्क है। और भाई दोस्तों, वेदर बहुत ही बढ़िया हो रहा है, बट फिलहाल अभी मेरी तबीयत उतनी ज़्यादा ठीक नहीं है, मतलब पहले जितनी खराब थी उससे बेटर है, बट अभी पूरी तरह नहीं रहा है। ओके, सो पहले वेदर देख लेते, बहुत ही बढ़िया वेदर हो रहा है। लुक एट दिस गाइस, बहुत ही बढ़िया ठंडी ठंडी हवा चल रही है। आप देख पा रहे होंगे वहाँ पे वो सारे पेड़ जो है वो मतलब हिल रहे हैं ना। तो एकदम ठंडी हवा चल रही है, सूदिंग मौसम है एकदम। इस मौसम में अगर चाय हो जाए तो ना, एकदम चाय वाला मतलब वो माहौल है अच्छा। कि एक बालकनी में हरे भरे पेड़ है, सब तरफ से दिख रहा है, और चाय पीनी है ठंडी, ठंडी ठंडे मौसम में गर्मा गर्म चाय, बढ़िया। एंड गाइस लुक एट दिस, ये जो हमने रोज का प्लांट लगाया था उसको उधर भी, इसमें से तो मैंने बहुत सारे फूल तोड़ लिए थे कुछ दिन पहले, और अभी इस प्लांट में ये देखो इतने सारे रोजेस आए हैं। सो इट्स सो फेल्ट सो गुड। और इसी प्लांट की मैं बात कर रहा था, यही तुलसी का पौधा हमें दूसरे प्लांट में शिफ्ट करना है। लुक एट दिस, ये जासवंत गुड़हल का जो पौधा है, दिस इज सो गुड। इसका कलर भाई मुझे बहुत ही ज़्यादा पसंद आ गया था, जब भी मैंने पहली बार देखा था तभी मुझे ये पसंद आया था। सो गुड गाइस, लुक एट माय लोटस प्लांट। भाई ये इतना हेल्दी हो रहा है ना, मुझे बस इसके पत्ते देख के ही बहुत ही ज़्यादा सुकून मिल रहा है। पता नहीं जब इसका फ्लावर आएगा तो मैं तो पागल ही हो जाऊंगा भाई। बहुत ही बढ़िया है, और इसमें जो ना वो फिशेस भी है, फिश भी है हमारे गप्पी। सो बढ़िया एकदम। अगर आप देख पा रहे हो, हाँ ये देखो, ये मैंने जूम कर दिया है, यहाँ पे फिश है, दिखी। तो फ्रेंड्स, तो मैंने ये 12 इंच का गमला लिया है। सबसे पहले इसमें मुझे एक ट्यूबर लगाना है। आय डोंट नो व्हाट दॅट प्लांट कॉल्ड इन हिंदी और इंग्लिश, बट मराठीमध्ये त्याला चमकुऱ्याचे पानं किंवा आळूवडीचे पानं असं म्हणतात. सो त्याचं मला आमच्या एका नेबरने ट्यूबर दिलं होतं, त्याचे जे मुळं दिले होते, तर ते लावायचे. तर माझ्याकडे माती वगैरे सगळं आहे. हे माझ्याकडे हे आहे वर्मी कंपोस्ट, ऑर्गॅनिक फर्टिलायझर, आणि बाकी माती वगैरे आहे, कोकोपीट आहे, ते सगळं एका रेशोमध्ये मिक्स करायचं आहे आणि ते लावायचं आहे. सो तो केयर करूँ आई विल टेल यू कि मैं पॉटिंग करते वक्त, मतलब प्लांट को पॉटिंग करते वक्त क्या क्या स्टेप्स करता हूँ। तो सबसे पहले समझो मेरे इस गमले को ना 4 होल्स हैं, तो मैं उसमें से 2 होल्स पे ये पत्थर कवर करके रख दूंगा, ताकि समझो अगर प्लांट जो है ना वो पानी अब्जॉर्ब कर सके, पानी जो है वो मिट्टी में रहे, मतलब ज़्यादा भी नहीं रहना चाहिए और कम भी नहीं, सो इट विल बी वेल वेट सॉइल। ओके, अच्छा। सो यहाँ पे मैंने पत्थर रख दिए हैं 2। एंड अभी हम इसमें ऐड करेंगे सबसे पहली लेयर जो है ये हमारी वर्मी कंपोस्ट, और वर्मी कंपोस्ट और मिट्टी मिक्स हुई। तो समझो अगर हमने 1 कप वर्मी कंपोस्ट लिया है तो 1 कप मिट्टी, ऐसा रेशो करके एक लेयर हमें वो करनी है। सो फ्रेंड्स, सो मी काय करतोय ना, आता समजा हा पॉट आहे, तर याच्यामध्ये प्रत्येक 3 थापीनंतर एक हलकी म्हणजे एकदम पातळ लेयर आहे ना, ती वर्मी कंपोस्टची टाकतोय. सो याने म्हणजे इट्स अन ऑर्गॅनिक फर्टिलायझर, सो याने काही प्लांटला काही हे तर नाही हार्म वगैरे, बट याने नंतर लेटर आपल्याला सारखं सारखं जे आहे फर्टिलायझर द्यायची गरज नाही आहे. आणि मातीमध्ये हे ठेवलं ना, किडे वगैरे लागण्याची थोडी शक्यता कमी होते. हे ऑलरेडी नॅचरल खत आहे, सो त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि म्हणजे मी ह्याच्या अगोदर पण जेवढे झाडं लावलेत माझे, मी याच पद्धतीने लावलेत, सो मला हे बेटर वाटतं. सो आता जवळजवळ मी 80% माझं फुल झाली आहे माती आणि ही म्हणजे जे पूर्ण पॉटिंग मिक्स आहे ना, हे पूर्ण 80% फिल करून झालंय. तर आता 80% फिल करून झालं, तर आता मी याच्यामध्ये ही लेयर आहे ना ती एकदम हलकी, म्हणजे एकदम पातळ, खूप एकदम हे नाही, सो एकदम हलकी हलकी. ओके, सो हे झालं, एकदम हलकी लेयर करून घेतली. तर आता याच्यामध्ये मी माझं प्लांट लावणार.
आता हे त्यांनी हे ट्यूब्स दिले 2. सो हे येतील, हे आरामात येतील, कारण हे मी इतक्या दिवस पाण्यामध्येच ठेवले होते. मला लावायलाही थोडा उशीर झालाय, बट दॅट्स फाईन, कारण हे चांगले पाण्यामध्ये सुद्धा याला हे पानं वगैरे येत आहेत. सो इट्स ओके. जस्ट हे जे डेड झालेले पान आहेत ते कट करून घेतोय. ओके, हे फक्त मी प्लेस केलेत. आता फक्त याच्यावर कोकोपीटची लेअर टाकणार आहे, जेणेकरून याच्या रूट्सला काही डॅमेज वगैरे नाही व्हावं. आणि समजा जेव्हा ते ग्रो होतील त्यांना माती, म्हणजे मातीमुळे काय होतं ना, की जे प्लांट्स आहेत त्यांचे रूट्स डेव्हलप व्हायला थोडं हार्ड जातं. कोकोपीट एकदम लाईट वेट असल्यामुळे त्यांना एकदम सोपं जातं. आणि समजा रूट्स एकदा ग्रो व्हायला लागले की प्लांट्सला एकदम एक सपोर्ट भेटतो स्टेबल. सो दॅट्स वाय आय यूज कोकोपीट विथ सॉइल. आळूच्या पानाची भाजी, आळूच्या पानाचं ते वड्या वगैरे ना, त्या खूप भारी लागतात. म्हणजे इट्स वन ऑफ माय फेवरेट डिश की आळूच्या पानाच्या वड्या, आळू वडी वगैरे, जे असं खूप त्याला वेगवेगळे नावं आहेत. मला तर खूप आवडतं. तुम्हाला आवडतं का? तुम्हाला आवडत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि म्हणजे घरच्या घरी फ्रेश असलं तर थोडंफार करायचं असेल आपल्याला तर आपण लगेच घेऊ पण शकतो. आणि ह्याचं जे समजा आपण हे प्लांट जेव्हा ग्रो होईल ना, याचं मल्टिपल प्लांट्स लगेच होतात, खूप वेळ नाही लागत याला. सो आपण थोडे प्लांट्स झाले, थोडा मोठा झाला प्लांट की आपण लगेच याचे अजून पॉटिंग करू शकतो वेगवेगळ्या पॉट्समध्ये. सो अजून आपल्याला व्हरायटी भेटते खायला. ओके, सो हे व्यवस्थित झालेलं आहे. याच्यावर एक लास्ट लेयर यायची अँड देन वी आर डन. तुम्ही पाहू शकता की याच्यावर मी हे प्लांट लावलंय ह्याच्यामध्ये पॉटमध्ये, चांगल्या पद्धतीने लागलेलं आहे. आता फक्त याला पाणी वगैरे द्यायचं अँड इट्स सेटल. आता मी काय करतो की जेव्हा पण कोणतं प्लांट लावेल ना, तेव्हा त्याला पाणी देऊन एका थोड्याशा सेमी शेडमध्ये ठेवतो. सेमी शेड म्हणजे जसं की तिथं सूर्यप्रकाश खूप थोड्या कमी वेळासाठी येतो आणि बाकी सावली असेल. म्हणजे ते प्लांट एकदम जे एन्व्हायरमेंट चेंज झालेलं असतं त्याला डेव्हलपला करायला थोडं त्याला सपोर्ट भेटतो. फंबल केलेत मी, खूप फंबल आहे नो, बट आता काय करणार, हळूहळू प्रॅक्टिस होईल मलाही. ओके फ्रेंड्स, सो आता हे झाडाला मी एक सेमी शेल्टरमध्ये ठेवलं आहे. तर आता आपण याला थोडंसं पाणी देऊया. हिअर वी गो. ओके, सो व्यवस्थित एवढं पाणी सफिशियंट आहे. आता हे चमकुराचं जे पानाचं झाड आहे तिथं लागलेलं आहे. बट आता सेम पद्धतीने तुळशीचं जे झाड आहे त्यासाठी माती तयार करून घेऊया, एका पॉटमध्ये टाकूया. अँड सॉरी काय जर तुम्हाला मागे व्हॉइस, बॅकग्राऊंड व्हॉइस नॉईज जो आहे तो येतो असेल तर, कारण शेजारी बांधकाम वगैरे सुरू आहे तर त्याचा आवाज येतच असतो. चला पॉटिंग तयार करूया. सो मी हा 10 इंच हे घेतोय कुंडी, त्याला गमला म्हणतो आपण हिंदीमध्ये, तर मी ही घेतोय. सो याच्यामध्ये पॉटिंग. सो फ्रेंड्स, आता मी हे छान पद्धतीने याच्यामध्ये जे सॉईल मिक्स आहे ते व्यवस्थित फिल करून घेतलेलं आहे. आता आपण ते तुळशीचं प्लांट जे आहे ते बाहेर काढूया आणि सावकाश याच्यामध्ये लावूया. सो हे प्लांट काढताना जे आजूबाजूचे जे झाड आहेत, हे गुलाबाचं झाड वगैरे, त्याला कोणतंही डॅमेज न होऊ देता हे प्लांट आपण सावकाश काढू शकतो. थोडं मातीसहित काढलं तर बरं पडतं. हे बघा, आलं व्यवस्थित. लुक ॲट दिस. हे सिरी. सो फ्रेंड्स, हे झाड व्यवस्थित बाहेर काढलेलं आहे आपण. आता याच्यामध्ये जे छोटे छोटे गवत आहे हे बाहेर काढूया आणि ह्याला मिक्समध्ये टाकूया.
याला हँडल खूप एकदम जेंटल केअर, एकदम जे म्हणतात ना जेंटल, तसं हँडल करायचं आहे. सो ते हे जे ग्रास होती ना, हे आपण काढून टाकली आहे त्याच्यातून. आता हे प्लांट याच्यामध्ये प्लांट करूया. सो आता मी काय करतो, हे एक इथे छोटासा असा खड्डा बनवून घेतोय आणि त्या खड्ड्यामध्ये हे जे रोप आहे हे ठेवतोय, जस्ट ठेवतोय. पुश वगैरे करत नाहीये मी मातीला. ओके, हे ठेवलं. आता काय करतोय, हे जे साईडचं कोकोपीट आहे ते सेंटरला त्याच्या मुळ्या झाकून ठेवतोय. सो ज्याने हे प्लांट सरळ पण राहावं आणि ते कोकोपीटमुळे मुळ्या पण उघड्या पडू नये. यालाही सेमी शेडमध्ये ठेवणार आहे आणि आता थोडंसं पाणी देणार आहे. हे पाणी टाकूया. आता मी काय करतोय, मी बकेट खूप फुल भरली आहे तर थोडं हातानेच टाकतोय. तो फ्रेंड्स, दोन्ही झाडं व्यवस्थित पद्धतीने लावून झालेली आहेत. घाम बघू शकता. थोडंसं हेक्टिक काम आहे, बट इट रिअली गिव्स अस अ व्हेरी कामिंग मेडिटेटिव्ह वे. ते खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं जेव्हा आपण झाड वगैरे लावतो आणि त्याने होणारे बेनिफिट्स तर आपल्या सगळ्यालाच माहिती आहे. त्यामुळे तुम्हीही जेवढं शक्य व्हाल तेवढं जास्त झाडं लावा. जर समजा मोठं परिसर नसेल, ग्राउंड वगैरे नसेल, तर ॲटलीस्ट आपल्या घरामध्ये थोडीशी ग्रीनरी ठेवा. त्याने ऑक्सिजन लेवल पण वाढतो. Okay, so meet you at my next video. Till bye. Thanks for watching. If you like my video, please subscribe my YouTube channel. Appreciation वाली कमेंट जरूर कर देना. प्लांट्स लगाना बहुत आसान है गाइस, लेकिन उसके बाद जो सफाई करनी होती है उसमें मौत आती है. सो हे गाइस, व्हाट्सअप, वेलकम वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल अनफिल्टर्ड रुद्रा. सो दोस्तों, अभी इस ब्लॉग में आप सबका स्वागत है. तो अभी आज हमें थोड़ा सा काम है. अभी हमारे बालकनी में ना एक प्लांट लगाना है मुझे, और जो दूसरे गमले हैं उसमें कुछ कुछ वो घास उग गई है, या फिर कई तुलसी के जो प्लांट है वो उग गए हैं, उन्हें दूसरे पॉट में शिफ्ट करना है. तो अभी हम वो करेंगे. और भाई दोस्तों, क्या बढ़िया वेदर हुआ है. वैसे मेरी तबीयत पहले से थोड़ी बेटर है, बट पूरी तरह अभी तक नहीं रहा है सब कुछ. सो लेट्स सी.